जॉबच्या जॉब हबमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत सोलापूरमधल्या एका जबरदस्त संधीबद्दल. ही संधी खरं सांगायचं तर अनेकांच्या करिअरला एक नवी, एकदम वेगळी दिशा देऊ शकते. म्हणूनच लक्ष देऊन ऐका. स्क्रीनवर दिसणारा हा आकडा फक्त एक नंबर नाहीये, ही आहे तब्बल 40 सुवर्णसंधी. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. सोलापूर महानगरपालिकेने कुशल उमेदवारांसाठी हे जणू काही 40 उज्ज्वल भविष्याचे दरवाजेच उघडले आहेत. चला तर मग याबद्दल आणखी जाणून घेऊया. हे बघा, ही काही तात्पुरती नोकरी वगैरे नाहीये, अजिबात नाही. तर ही आहे एक पायाभूत शिकाऊ उमेदवारी. म्हणजे काय? म्हणजे एका मोठ्या सरकारी संस्थेत तुम्हाला थेट कामाचा अनुभव मिळणार आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही शिकता शिकता आपलं करिअर घडवू शकता. कमाल आहे ना? तर मग प्रश्न असा आहे की ही संधी नक्की कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे? चला बघूया. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, पंप ऑपरेटर, अरे वाह, कम्प्युटर ऑपरेटर सुद्धा आहे. मग गवंडी, मोटर मेकॅनिक, सुतार आणि प्लंबर. म्हणजे बघा, जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या ट्रेडमध्ये ही संधी उपलब्ध आहे. इथे प्रत्येक कौशल्याला मान आहे, वाव आहे. आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही संधी खास, अगदी खास ITI पास झालेल्या उमेदवारांसाठी आहे. म्हणजे बघा, जर तुमच्याकडे आवश्यक कौशल्य असतील ना, तर तुमच्यासाठी ही एक परफेक्ट, म्हणजे एकदम उत्तम प्रशिक्षणाची संधी आहे. ठीक आहे, संधी तर भारी आहे, पण मग याचा फायदा कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा? चला, आता थेट अर्ज करण्याच्या प्रक्रियेकडे वळूया. काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण ती स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ खूप महत्त्वाची आहे, खूपच. अर्ज प्रक्रिया 16 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे आणि अंतिम तारीख आहे 30 मार्च 2026. म्हणजे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे जराही उशीर न करता वेळेच्या आत अर्ज करणं खूप गरजेचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, सगळ्यात आधी अधिकृत जाहिरात नीट काळजीपूर्वक वाचा. स्टेप 2, अधिकृत वेबसाईटला भेट द्या. स्टेप 3, अर्जामध्ये तुमची सगळी माहिती एकदम बरोबर भरा. आणि शेवटची स्टेप 4, वेळेच्या आत तुमचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसं सांगितलंय तसं सबमिट करा. बस इतकंच. आणि तुम्हाला मदत व्हावी म्हणून अर्ज करण्यासाठी लागणारी सगळी माहिती इथे आम्ही दिली आहे. बघा, अधिकृत वेबसाईटची लिंक आहे. जर ऑफलाईन अर्ज पाठवायचा असेल तर त्याचा पत्ता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत जाहिरातीची PDF, ज्यात सगळे नियम आणि डिटेल्स दिलेले आहेत. सगळं काही एकाच ठिकाणी. ओके, तर अर्ज वगैरे भरून झाला. मग पुढे काय? पुढे आहे अंतिम आव्हान, म्हणजेच मुलाखत. ही फक्त एक मुलाखत नाही, तर ही एक संधी आहे तुमची कौशल्य निवड समितीसमोर सिद्ध करण्याची. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या संपूर्ण भरती प्रक्रियेचा केंद्रबिंदू ही मुलाखतच आहे. म्हणजे तुमची निवड याच एका गोष्टीवर ठरणार आहे. इथेच तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची खरी संधी मिळणार आहे. आता ह्या मुलाखतीत नक्की काय होतं? तर उद्देश एकदम स्पष्ट आहे. पहिलं, तुमची कागदपत्र आणि पात्रता तपासली जाईल. दुसरं, तुमचं कौशल्य आणि ज्ञान पारखलं जाईल. आणि शेवटी तुमची मुलाखतीतली कामगिरीच ठरवेल की तुमची जागा पक्की होते की नाही. तर मग आत्ता वेळ आलीये विचार करण्याची नाही, तर कृती करण्याची. ही संधी तुमचं भविष्य घडवण्यासाठी आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. बघा, आता निवड तुमच्या हातात आहे आणि ती खूप स्पष्ट आहे. एकीकडे 30 मार्चच्या आत अर्ज करून तुम्ही तुमच्या करिअरला एक शानदार सुरुवात करू शकता. किंवा दुसरीकडे उशीर केला तर ही संधी कायमची हातून निसटून जाईल. विचार करा, ज्या 40 भविष्यांपैकी एक तुमचं होऊ शकतं. नाहीतर हा दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद होऊ शकतो. तर मग आजचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, या 40 संधींपैकी एका संधीचं सोनं करण्याची तुमची तयारी आहे का? या 40 उज्ज्वल भविष्यांपैकी एक भविष्य तुमचं असेल का? नुसता विचार करू नका, आत्ताच कृती करा. जॉबचं जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन आणि जबरदस्त करिअर संधींबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संधीसोबत.